नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी अनुदानाची ई-के-वाय-सी आता सुरू झालेली आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील किंवा रब्बीचं जे अनुदान आलंय हरभरा पेरणीसाठी आता किंवा गव्हाच्या पेरणीसाठी, ते सुद्धा तुमच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाईल. शेतकरी बंधूंनो, ही के-वाय-सी तुम्ही स्वतः आता घरी बसल्या करू शकत नाही. यासाठी जावं लागतं तुम्हाला सेतू केंद्रावर किंवा महाऑनलाईन सेंटरवरती. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही के-वाय-सी करू शकता. त्यांच्याकडे तुमचा व्ही-के नंबर असतो किंवा तुमच्या तलाठ्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून किंवा कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्ही-के नंबर घेऊ शकता. व्ही-के नंबर घ्यायचा आहे, सेतूवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार प्रमाणीकरण म्हणतो आपण त्याला किंवा ई-के-वाय-सी म्हणतो, ती ई-के-वाय-सी करून घ्यायची. आता ही ई-के-वाय-सी तुम्ही घरबसल्या करू शकत नाही. पण ती कशी करावी लागते, त्यासाठी प्रोसेस काय-काय असते, त्या ठिकाणी तुमचा जो व्ही-के नंबर असतो, त्या व्ही-के नंबरमध्ये काय-काय माहिती तुमची दाखवल्या जाते, याची सर्व आयडिया तुम्हाला येऊन जाईल, की ज्यावेळेस तुम्ही के-वाय-सी करताना जाताय, त्यावेळेस तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी माहीत राहील. आता ही के-वाय-सी कशा पद्धतीने करावी लागते ते सांगतो. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी आधार प्रमाणीकरण म्हणजेच के-वाय-सी कशा पद्धतीने करायचे बघूयात. सर्वप्रथम Googleवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सी-एस-सी महाऑनलाईन अशा प्रकारे सर्च करा. महाऑनलाईन लॉग इन येईल. या ठिकाणी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. आता शेतकरी म्हणून स्वतः तुम्ही के-वाय-सी करू शकत नाही. फक्त प्रोसेस कशा पद्धतीने असते ते या ठिकाणी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ती सेतूची आयडी या ठिकाणी लॉग इन होईल. पॉपअप येईल, याला ओके करा. या ठिकाणी एक कन्सर्ट आला, याला या बॉक्सला कट करायचं आणि खाली यायचंय. डाव्या कोपऱ्यामध्ये खाली आधार प्रमाणीकरण दिसतंय, नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट क्रमांक टाकावा लागतो. तो तुम्हाला तुमच्या तलाठ्याकडून किंवा कृषी सहाय्यकाकडून किंवा ग्रामसेवकाकडून कोणाकडूनही भेटून जाईल. तो नंबर घ्या आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्याचं नाव वगैरे दाखवलं जातंय. पैसे किती पेमेंट वगैरे येणार आहे. खाली यायचं नो ग्रीव्हन्स दिसतंय ना, डायरेक्ट त्याला तुम्हाला या ठिकाणी समोर त्याला सिलेक्ट करायचं. यामध्ये कोणताही ऑप्शन बघायचा नाहीये. ऑटोमॅटिक नो ग्रीव्हन्स या ठिकाणी सिलेक्ट करा. कारण तुम्हाला डी-बी-टीनं पेमेंट होतो. कुठेही तुम्हाला या ठिकाणी तक्रार किंवा त्रुटी येत नाही. खाली यायचंय आधार ई-के-वाय-सी सिलेक्ट करा. हे कन्सर्ट दिसतंय, याला टिक करा. बायोमेट्रिक ऑप्शन घ्यायचा आहे. सध्या फक्त बायोमेट्रिकनं होतंय. मंत्रा डिव्हाइस जो काही डिव्हाइस असेल तो सिलेक्ट करायचा आणि व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी शेतकऱ्याचा अंगठा ठेवायचा आहे मंत्रावरती. मंत्रावरती अंगठा ठेवल्यानंतर कॅप्चर होईल आणि अशा प्रकारे येईल की आधार ऑथेंटिफिकेशन इज सक्सेसफुली. आता या ठिकाणी प्रिंट ऑटोमॅटिक निघून जाते. परत खाली यायचंय प्रिंट ऑप्शन दिसतंय, त्यावरती क्लिक करा. ही प्रिंट काढून घ्यायची.